हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 22 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे ज्या केसमुळे या मालिकेला सुरुवात झाली होती त्या केसच्या हिअरिंगचा दिवस आलाय, सुनावणीचा दिवस आलाय. फक्त 10 दिवसानंतर पद्माच्या केसमध्ये पुन्हा एकदा हर्षवर्धन आणि ऊर्जा एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत आणि आता दोघांनी सुद्धा आपल्या प्लॅनिंगला सुरुवात केली आहे. जेव्हा हर्षवर्धनला ही गोष्ट समजली तेव्हा हर्षवर्धनने डायरेक्ट ऊर्जाला धमकी दिली आहे. ऊर्जा, आता फक्त 10 दिवस तुला काय जगायचं ते जगून घे, त्यानंतर तू संपणार. आणि इकडे ऊर्जाने चक्क पद्माच्या केसमध्ये मदत करण्यासाठी शौर्याला कॉल लावलाय. मग आता शौर्य हा हर्षवर्धनची लंका जाळणारा, त्याच्या लंकेचा विनाश करणारा विभीषण बनणार का? तो ऊर्जाला मदत करणार का? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ही पूर्वाला समजावून सांगते, आई, मी खत्री सरांकडून कर्ज घेतलं कारण मला शौर्याचं कर्ज फेडणं खूप महत्त्वाचं होतं आणि मी शौर्याशी लग्न करणार नाहीये. त्यामुळे त्याने माझ्यासाठी जो काही खर्च केला आहे तो खर्च, ते पैसे मी त्याला परत केले आणि हे मी योग्यच केलं आहे. पूर्वाला वाईट वाटतं आणि ऊर्जा तिला समजावून सांगते, आई, आता माझा शौर्यावर राग नाही आहे, पण मला शौर्याशी कोणतं नातंही ठेवायचं नाही आहे. मला त्याच्याशी लग्न करायचं नाही आहे आणि आता माझं ठरलं आहे. पूर्वा विचारते, आज तुझं शौर्याशी बोलणं नाही झालं का? ऊर्जा सांगते, मी त्याला फोन लावला होता, पण त्याच वेळेस ती अर्पिता तेथे आली आणि त्याने माझा फोन कट केला. अर्पिता कोण आहे हे पूर्वाला माहीत नसतं. पूर्वा विचारते, कोण अर्पिता? ऊर्जा सांगते, तीच मुलगी जिचं शौर्याशी लग्न ठरलंय, तिच्यासाठी त्याने माझा फोन कट केला. मग मी तरी का विचार करायचा? मला आता फक्त काम करायचं आहे, खूप काम करायचं आहे, म्हणजे माझं मनसुद्धा गुंतून राहील आणि मला लवकरात लवकर खत्री सरांचं कर्जसुद्धा फेडता येईल. असं म्हणून ऊर्जा तिच्या कामाला सुरुवात करते. पूर्वाला वाईट वाटतं कारण तिला माहीत असतं कुठेतरी शौर्याशी लग्न होणार नाही, म्हणून ऊर्जा दुःखी आहे, तिला वाईट वाटतंय. आणि इकडे आमदार शिर्केच्या घरी विक्रांतने आमदार शिर्केला सगळं सत्य सांगितलेलं असतं की ऊर्जा आणि शौर्याचं एकमेकांवर प्रेम आहे. हे ऐकून आमदार शिर्केला जबर धक्काच बसतो आणि तो चिडून म्हणतो, अरे हे सगळं काय चाललंय? माझं तर डोकंच चालत नाहीये. आणि विक्रांत चिडून म्हणतो, आत्ता कळलं का डॅड तुम्हाला, का आमच्या दोघांचं लग्न होत नव्हतं? अर्पिता आणि माझ्या लग्नाच्या तारखा पुढे का जात होत्या? तीर्था आणि शौर्य आमच्याशी बोलत का नाही? तो हर्षवर्धन जहागीरदार तीर्थाला मला भेटू देत नाही, माझ्याशी बोलू देत नाही, आम्हाला बाहेर जाऊ देत नाही. आणि तो शौर्य अर्पिताशी नीट कधी सरळ तोंडाने बोलत नाही, तिला स्वतःहून फोन करत नाही, भेटायला येत नाही, कोठे ते सुद्धा बाहेर जात नाही. याचं कारण हेच होतं की त्या शौर्याचं त्या ऊर्जा शिंदेबरोबर लफडं आहे आणि त्याने हे सगळं जाणून बुजून केलं आहे. पप्पा, आता शांत बसायचं नाही, आता त्या हर्षवर्धन जहागीरदारला चांगला धडा शिकवायचा. तर आमदार शिर्के म्हणतो, नाही नाही, मला नाही वाटत यात त्या हर्षवर्धन जहागीरदारचा काही रोल असेल. विक्रांत चिडून म्हणतो, तुम्हाला असं का वाटतंय? हा सगळा त्याचाच प्लॅन आहे. तर आमदार शिर्के म्हणतो, अरे मूर्ख मुला, हा त्याचा प्लॅन नसेल, कारण त्याला माहिती आहे की जर तो माझ्याशी नडला तर त्याची मी अवस्था ठीक राहू देणार नाही, त्यामुळे तो असं करणार नाही. आणि त्यात त्याला ती ऊर्जा शिंदे आवडत नाही. पद्माच्या केसमध्ये दोघे कसे एकमेकाला चावताय तू पाहिले ना, मग तो कसं काय त्या मुलीला स्वतःची सून करून घेईल? हे होऊच शकत नाही. आपल्याला अर्पिताला विचारावं लागेल. त्या दिवशी अर्पिता घरी आली तेव्हा ती खूप दुःखी होती, पूर्ण कोलमडून गेलेली होती, पण आज आली तर आज ती मला नॉर्मल वाटली. विक्रांत चिडून म्हणतो, अहो अंदाज कसले बांधताय, बोलवा तिला. आणि आमदार शिर्के अर्पिताला हाक मारतो, अर्पिता बेटा, अर्पिता बेटा. पण विक्रांत एकदम उद्धटपणे, हे अर्पिता खाली ये, अशी जोरात हाक मारतो. अर्पिता घाई गडबडीने खाली येते आणि विचारते, काय झालं बाबा? तर आमदार शिर्के तिला प्रेमाने विचारतो, अर्पिता बेटा, आज तू शौर्याच्या घरी भेटायला गेली, शौर्याची आणि तुझी भेट झाली का? अर्पिताला कळतच नाही की शौर्याबद्दल हे का विचारताय. अर्पिता उत्तर देते, हो बाबा, झाली ना भेट. आमदार शिर्के प्रेमाने विचारतो, मग काय बोलणं झालं तुमचं? तर अर्पिता सांगते, काही नाही, नॉर्मलच बोलणं झालं. घरातील सगळ्यांना कळतं की अर्पिता ही खोटं बोलतीये आणि सत्य सांगत नाहीये, सत्य लपवतीये. आमदार शिर्के विचारतो, खरं खरं सांगायचं बरं का बेटा, नेमकं तुमचं बोलणं काय झालंय? अर्पिताला काही कळतच नाही.
अर्पिता म्हणते, बाबा तुम्ही असं का विचारताय? आमचं नॉर्मलच बोलणं झालं, असं काही तुम्हाला सांगण्यासारखं खास नाही झालंय. आमदार शिर्के हा प्रेमाने सगळं काढून घेण्याचा प्रयत्न करतो, पण विक्रांत उद्धटपणे म्हणतो, ए अर्पिता गप्प बस, खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नको. आम्हाला सगळं कळलंय. त्या ऊर्जा शिंदेचं शौर्यबरोबर लफडं आहे ना, हे कळलंय आम्हाला. अर्पिताच्या पायाखालची जमीनच सरकते. यांनाही सत्य कसं कळलं हेच तिला समजत नाही. आणि मग लगेचच विक्रांत चिडून म्हणतो, तू आमच्यापासून लपवायचं नाही आणि खरं खरं बोल. हे सगळं तुला सुद्धा माहीत होतं ना. त्या शौर्याने तुला सांगितलंय ना की त्याचं ऊर्जावर प्रेम आहे. खोटं बोलायचं नाही. अर्पिताला काय बोलावं ते कळतच नाही. आणि विक्रांत हा आपल्या बापावर चिडून म्हणतो, ओ बाबा कसला टाइमपास करताय? स्पष्ट विचारा ना तिला. उगाच टाइमपास करत बसले. आमदार शिर्के म्हणतो, काय बोलतोय हा अर्पिता? खरं खरं सांग, हे सगळं तुला माहीत होतं का? कुणी सांगितलं तुला? त्या शौर्यने सांगितलं की त्या हर्षवर्धनने सांगितलं? बोल लवकर. अर्पिता काहीच बोलत नाही. ती खूप घाबरलेली असते आणि विक्रांत तिच्याकडे रागारागाने पाहत असतो. हिला खाऊकी गिळू असं त्याला झालेलं असतं. तर इकडे हर्षवर्धनला समजतं की आज अर्पिता शौर्यला भेटायला आली होती आणि त्यांची भेटसुद्धा झाली आहे. त्यामुळे तो खूप चिडतो आणि विजयाला जाब विचारतो, विजया मी पोलीस स्टेशनमध्ये केसची माहिती घ्यायला गेलो आणि घरी इतका मोठा कांड झाला. तू त्या अर्पिताला शौर्यला का भेटू दिलं? तर विजया म्हणते, अहो पण ती नॉर्मल होती, ती काय बोलली नाही. हर्षवर्धन चिडून म्हणतो, अगं विजया तू मूर्ख आहे की मूर्ख असल्याचं दाखवते हेच मला कळत नाही. अर्पिताला खूप अपमान झाल्यासारखं वाटतो. घरातील सगळे टेन्शनमध्ये आलेले असतात तर दिव्या चक्क हसूच लागते. हर्षवर्धन चिडून म्हणतो, अगं एक वेळेस ती अर्पिता काही विचारायची नाही शौर्यला, पण आपला शौर्य काय गप्प राहणार आहे का? त्याने अर्पिताला सगळं सत्य सांगितलं असेल, सगळी बाराखडी सांगितली असेल, सगळी लव्ह स्टोरी सांगितली असेल. तर विजया म्हणते, नाही हो मला असं नाही वाटत. जर शौर्याने अर्पिताला सगळं सांगितलं असतं तर मग अर्पिता ही काहीतरी बोलली असती ना, तिने काही रिॲक्शन दिली असती. ती तर हसत हसत गेली, आनंदात होती ती. हर्षवर्धन चिडून म्हणतो, विजया तुझ्यासमोर डोकं फोडू की काय मला कळत नाहीये. अगं शौर्यने तिला सगळं सांगितलंय आणि जर ती अर्पिता घरी जाऊन तिच्या बापासमोर काही बोलली तर त्याचे खूप वाईट परिणाम होतील, एवढं लक्षात ठेव. आता आपलं काही खरं नाही. घरातले सगळेजण टेन्शनमध्ये असतात. तर विजया विचारते, अहो आता काय करायचं? हर्षवर्धन चिडून म्हणतो, हेच करा तुम्ही चुका करा आणि मग मला म्हणा आता काय करायचं, मी पाहतो काय करायचं ते. तर आईसाहेब म्हणते, हर्षवर्धन जे काही करायचंय ते शांत डोक्याने कर आणि आधी शौर्यशी बोल. हर्षवर्धन ओरडून म्हणतो, आईसाहेब तुम्ही गप्प बसा. तुम्ही ना आता या प्रकरणात काहीच बोलायचं नाही. आईसाहेबांना मोठा धक्काच बसतो, या माझ्यावर का ओरडतोय? दिव्या चांगलीच खुश होते. विजया तर आईसाहेबांवर पहिलेच चिडली आहे. ती त्यांच्याकडे रागारागाने पाहते. हर्षवर्धनने आता काय करायचं ठरवलंय देव जाणे. तो त्याच्याच ॲटिट्यूडमध्ये असतो. आणि इकडे शौर्य हा ऊर्जाला कॉल करतो, पण ऊर्जा काही त्याचा फोन उचलत नाही, कारण ऊर्जाला राग आलेला असतो. ऊर्जाचा जळफळाट झालेला असतो की मी शौर्यशी फोनवर बोलत होते, ती अर्पिता आली आणि शौर्यने माझा फोन कट केला, म्हणून याच्याशी बोलायचं नाही असं म्हणून ऊर्जा चक्क त्याचा फोन कट करते. शौर्यला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा माझा फोन का कट करतीये हा प्रश्न त्याला पडतो आणि शौर्य ऊर्जाला पुन्हा फोन लावतो. आता दुसऱ्यांदा फोन कट केलेला चांगला वाटणार नाही, म्हणून ऊर्जा ही फोन उचलते. शौर्य विचारतो, काय झालं ऊर्जा, तू माझा फोन का कट करतेय? तर ऊर्जा म्हणते, शौर्य मी थोडी बिझी होते कामात म्हणून फोन कट करतेय. शौर्य म्हणतो, मग माझ्याशी बोलण्यासाठी थोडा वेळ तर काढू शकतेस ना? ऊर्जा म्हणते, नाही माझ्याकडे वेळ नाहीये. जेव्हा दुपारी मी तुझ्याशी बोलत होते तेव्हा तर तू बिझी होता आणि तू माझा फोन कट केला होता. मग मी आता कशाला तुझ्याशी बोलायला वेळ काढू, माझं काम थांबू? तर शौर्यला समजतं की ऊर्जा चिडलीये, ती जळतीये की दुपारी अर्पिता आली आणि मी तिचा फोन कट केला. शौर्य हसू लागतो. ऊर्जा विचारते, आणि तू कशाला हसतोय आता? तर शौर्य म्हणतो, कळतंय मला, जळण्याचा वास येतोय. ऊर्जा चिडून म्हणते, शौर्य असं काही नाहीये, मला खरंच खूप काम आहे. शौर्य विचारतो, काय काम आहे? तुझ्या आवाजात टेन्शन दिसतंय मला, काही झालंय का? तर ऊर्जा त्याला सांगते, हो मला ते खत्री सरांचं काम करायचं आहे, मला ते काम करावंच लागणार आहे. शौर्य विचारतो, पण का? तू तर म्हणाली होतीस ना की ती केस चुकीची आहे, तो क्लायंट चांगला नाही आहे, तुला केस नाही फाईल करायची आहे, मग ते तुझ्यावर जबरदस्ती कसे करू शकतात? ऊर्जाला आता शौर्यला काय सांगावं ते कळतच नाही, कारण मी त्यांच्याकडून पैसे उधार घेतलेत आणि त्या बदल्यात ते मला ब्लॅकमेल करताय. हे शौर्यला कसं सांगू हाच प्रश्न ऊर्जाला पडतो आणि शौर्यला कळत नाही की ऊर्जा त्याच्यापासून काय लपवतीये.
आणि इकडे अर्पिताने शौर्य तिला जे काही बोलला ते सगळं आमदार शिर्केला सगळ्यांना सांगितलेलं असतं. आमदार शिर्के चिडून म्हणतो, त्याची एवढी हिंमत, माझ्या मुलीशी तो असं बोलला, त्याची हिंमत होते तरी कशी. विक्रांतसुद्धा खूप चिडलेला असतो. आणि मग आमदार शिर्के म्हणतो, अर्पिता बेटा तू थांब, मी आत्ताच्या आत्ता त्या हर्षवर्धनला जाब विचारतो. तर अर्पिता म्हणते, नाही बाबा, तुम्ही काहीच करणार नाहीये, मला शौर्यशी लग्न नाही करायचंय. हे ऐकून आमदार शिर्के, विक्रांत सगळ्यांना जबर धक्काच बसतो. अर्पिताने चक्क शौर्यशी स्वतःहून लग्नाला नकार दिलेला असतो. विक्रांत चिडून म्हणतो, ए गप, तुझं लग्न त्या शौर्यशी ठरलंय आणि त्या शौर्यशीच तुझं लग्न होणार. मी पाहतो तुझं लग्न कसं होत नाही त्या शौर्यशी. अर्पिता चिडून म्हणते, विक्रांत तुला काय करायचं ते कर, मी तुला अडवलंय का? तू तीर्थाशी लग्न करू नको असं मी तुला म्हणते का? पण माझ्या आयुष्याचा निर्णय तू घेऊ नको, मला शौर्यशी लग्न नाही करायचंय असं म्हणून ती आमदार शिर्केजवळ येते. अर्पिता खूप दुःखी झालेली असते आणि रडत रडत सांगते, बाबा तुम्हीच सांगा, ज्या मुलाचं माझ्यावर प्रेम नाहीये त्या मुलाशी लग्न करून मी काय करू? मी त्याच्याशी लग्न नाही करू शकत. अशा नात्याचा काय फायदा? लग्नानंतर मी काय करणार आहे? ज्या मुलाच्या डोळ्यात, ज्या मुलाच्या मनात माझ्याविषयी प्रेमच नसेल, मग त्या नात्याला तरी काय अर्थ आहे? म्हणून मी ठरवलंय, मी त्या शौर्यशी लग्न नाही करणार. आमदार शिर्केला खूप राग येतो. तो चिडून म्हणतो, नाही या, हे तू मला नाही सांगायचं की तुला शौर्यशी लग्न नाही करायचं. हे लग्न मी ठरवलंय आणि हे लग्न होणार की नाही ते सुद्धा मीच ठरवणार. त्यामुळे तुला त्या शौर्यशी लग्न करावंच लागेल. अर्पिता चिडून म्हणते, बाबा ही काय तुमचं राजकारण नाहीये की तुमच्या पार्टीतील लोकांना तुम्ही मनाविरुद्ध काहीही करायला सांगाल. हे माझं आयुष्य आहे आणि याचा निर्णय मला घेऊ द्या असं म्हणून अर्पिता रडत रडत चक्क आमदार शिर्केसमोर हात जोडते आणि म्हणते, बाबा मी तुमचे हात जोडते, विनंती करते, मला हे लग्न नाही करायचंय, मला फोर्स करू नका. आमदार शिर्केला खूप वाईट वाटतं. शेवटी आपली मुलगी रडतीये म्हणून त्याच्याही डोळ्यात पाणी येतं. मग तो कितीही वाईट राजकारणी असला तरी शेवटी स्वतःच्या पोटच्या मुलीसाठी त्याच्याही हृदयाला पाझर फुटतोच. अर्पिता त्याला म्हणते, शौर्यला ज्या मुलीशी लग्न करायचंय त्याला त्या मुलीशी लग्न करू द्या, शेवटी त्याच्या आनंदातच माझा आनंद आहे असं म्हणून अर्पिता ही रडत रडत तेथून निघून जाते. विक्रांतला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो, ओ बाबा हिचंही ना डोकं फिरलंय, मी ना असं होऊ देणार नाही. तिचं लग्न त्या शौर्यशी झालंच पाहिजे, कारण जर तिचं लग्न झालं नाही ना तर माझं सुद्धा लग्न त्या तीर्थाशी होणार नाही आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. आमदार शिर्के चिडून म्हणतो, गप्प बसशील का? तुझं थोबाड आहे ना बंद ठेव. प्रत्येक वेळेस तुझ्यासारखा अविचार करून मी मूर्खपणा नाही करू शकत. मला शांतपणे विचार करू दे की आता काय करायचं आहे. आता मला नेहमीप्रमाणे आरडाओरडा करून एकदम लगेच ॲक्शन नाही घेता येणार, तर मला काहीतरी विचार करावा लागेल, वेगळ्या पद्धतीने हे प्रकरण हँडल करावं लागेल आणि त्या हर्षवर्धन जहागीरदारला मला कोंडीत पकडावं लागेल. आमदार शिर्के काहीतरी विचार करतो आणि म्हणतो, हर्षवर्धन जहागीरदार, अशा प्रकरणात तुला कोंडीत कसं पकडायचं ना, तुझी दुखरी रस कशी दाबायची ना, हे मला चांगलंच माहिती आहे. आता तू पाहतच राहा मी तुझ्याबरोबर काय करतो ते. म्हणजे आमदार शिर्केने सुद्धा आता काहीतरी ठरवलेलं असतं. मग त्याचा प्लॅन नेमका आहे तरी काय हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. इकडे शौर्य हा ऊर्जाला विचारतो, ऊर्जा मला खरं खरं सांग, हे काम करण्यासाठी ते खत्री सर तुझ्यावर दबाव का आणताय? तर ऊर्जा म्हणते, शौर्य आता मला आहे ना हे काम करावंच लागेल, कारण मला आता कळून चुकलंय. आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्या मन मारून कराव्या लागतात. आपली इच्छा नसताना सुद्धा त्या गोष्टी कराव्याच लागतात आणि त्यासाठी मला मन घट्ट करावंच लागेल. शेवटी त्यांचे पैसे मला चुकवायचे आहेत ना. तेव्हा शौर्यला मोठा धक्काच बसतो. शौर्य विचारतो, त्यांचे पैसे चुकवायचेत म्हणजे काय बोलतेस तू? ऊर्जा म्हणते, अरे तेव्हा याला मी काय बोलून बसले. आणि ती शौर्याला सांगते, नाही नाही काय नाही काय नाही. पण तेवढ्याच शौर्याला आठवतं की काही दिवसांपूर्वी ऊर्जाने त्याला घरी बोलवलं होतं आणि त्याचे सगळे पैसे परत केले होते. शौर्याला समजतं की ऊर्जाने मला जे पैसे परत केले तिने ते खत्री सरांकडून उसने घेतले होते. आणि शौर्य म्हणतो, ऊर्जा आत्ता मला कळतंय, तू मला जे पैसे परत केले होते ना ते पैसे तू खत्री सरांकडून उधार घेतले होते ना. ऊर्जाला मोठा धक्काच बसतो की शौर्याने तवरून ताक भात ओळखला. ऊर्जा म्हणते, हो शौर्य, मी तुला जे पैसे परत केले तेच मी खत्री सरांकडून उधार घेतले होते आणि आता ते चुकवण्यासाठी खत्री सर मला जे सांगतील ते काम मला करायचं आहे. शौर्य म्हणतो, पण ऊर्जा
मी तुला आत्ताच्या आत्ता ते पैसे परत देतो. तू ते पैसे खत्री सरांना परत दे आणि हे काम करू नको. ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, मी तुला ते पैसे परत दिले आहेत. आता मी ते परत घेणार नाही. शौर्य विचारतो, पण ऊर्जा, आता तुला मला पैसे परत करण्याची काय गरज आहे? आता तुझा माझ्यावर विश्वास बसलाय ना, की ते सगळं मी चुकीच्या इंटेन्शनने केलं नव्हतं, खूप प्रेमाने केलं होतं. मग प्रेमाची तू अशी किंमत लावणार आहे का? ते पैसे मला परत करणार आहे का? तर ऊर्जा म्हणते, शौर्य, हो, मला तुला ते पैसे परत करायचे आहेत. कारण शौर्य विचारतो, काय? तर ऊर्जा सांगते, कारण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. हे ऐकून शौर्यला जबर धक्काच बसतो. शौर्य विचारतो, ऊर्जा तू असं का बोलतेय? तुला आता पटलंय ना की माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे, मग तू माझ्याशी लग्न का नाही करू शकत? ऊर्जा सांगते, शौर्य, त्याला अनेक कारणं आहेत. आता मी तुला एवढं सांगू शकते, मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. असं म्हणून ऊर्जा चक्क फोन कट करते. शौर्यला मोठा धक्काच बसतो. शौर्य परत फोन करेल म्हणून ऊर्जा चक्क फोन स्विच ऑफ करून टाकते आणि फोन ठेवून देते. शौर्य तिला परत परत कॉल करतो, पण ऊर्जाचा फोन लागतच नाही. शौर्यला समजतं की ऊर्जाने फोन स्विच ऑफ केलाय. शौर्य चिडून म्हणतो, ही मुलगी असं का करतीये? तिने असा निर्णय का घेतला? आणि ती माझ्याशी लग्न करू शकत नाही असं का बोलली? आता फोन सुद्धा स्विच ऑफ करून ठेवलाय. मी तिच्याशी कसं बोलणार? हाच प्रश्न शौर्यला पडतो. आणि इकडे ऊर्जा खूप दुःखी होते आणि म्हणते, शौर्य, मला माहिती आहे तू खूप घाबरला असशील, दुखावला गेला असशील, पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत आणि हाच माझा शेवटचा निर्णय आहे. आपलं लग्न नाही होऊ शकत. असा विचार करून ऊर्जा खूप दुःखी होते आणि रडू लागते. इकडे शौर्यला सुद्धा वाईट वाटत असतं. ऊर्जाला माझं सत्य कळलंय, तिचा माझ्यावर विश्वास बसलाय, तरीसुद्धा ती माझ्याशी लग्न करायला का तयार नाहीये? हाच प्रश्न शौर्यला सुद्धा पडतो. आणि इकडे दिव्या ही आगीत आणखीन तेल ओतते आणि म्हणते, बाबा, आता आपल्याला आहे ना अजून लक्ष द्यावं लागेल या केसकडे, कारण त्या अर्पिताला सगळं सत्य कळलंय आणि हे आपल्यासाठी खूप डेंजरस आहे. विजया चिडून म्हणते, दिव्या, तू थोडं गप्प बसशील का? तू आणि तुझ्या बहिणीने ठरवलंय का आमच्या घरात शांती राहू द्यायची नाही? तर दिव्या म्हणते, आई, तुम्ही मलाच का बोलताय? माझी काय चूक आहे? ऊर्जा आणि शौर्याच्या प्रकरणाबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. तुम्हाला जेवढा शॉक बसला ना, तेवढा शॉक मला सुद्धा बसला. आणि मी कशाला त्या ऊर्जाला सपोर्ट करेल, जेव्हा मला माहिती आहे की त्या ऊर्जामुळे शौर्याचा जीव धोक्यात होता. तो कोमात जाता जाता मरता मरता वाचला. विजयाला मोठा धक्काच बसतो, कारण विजयाला हे माहीत नसतं की शौर्यावर नाही तर ऊर्जावर गोळी चालवली गेली होती आणि ती गोळी शौर्याने स्वतःवर झेलली होती. विजया विचारते, हे काय बोलतेस तू? घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो की दिव्या विजयाला हे का सांगतेय. विजयाला दिव्या सांगते, हो, खरंच बोलते मी. गोळी शौर्यावर नाही तर ऊर्जावर चालवली गेली होती आणि शौर्यामध्ये आला होता. ऊर्जामुळे शौर्याच्या जीवावर बेतलं होतं. विजयाला खूप राग येतो आणि ती हर्षवर्धनला जाब विचारते, अहो, हे काय ऐकते मी? हे खरं आहे का? हर्षवर्धन म्हणतो, आता त्याचा काय फरक पडतो? गोळी कोणावर चालवली, गोळी कोणाला लागली? आता आपलं शौर्य बरं आहे ना, मग तू त्या गोष्टीचा विचार करू नको. विजया चिडून म्हणते, या घरात मला काही किंमत आहे की नाही? मला या घरात काहीच किंमत नाहीये. तुम्ही मला का काही सांगत नाही? हर्षवर्धन म्हणतो, विजया, शांत हो. आता सगळं घडून गेलंय, त्याचा विचार करून काय फायदा? विजया चिडून म्हणते, नाही, आता तर मी मनाशी पक्क ठरवलंय. माझा जीव जरी गेला ना, तरी मी त्या ऊर्जा शिंदेचं लग्न शौर्यशी होऊ देणार नाही. तिला या घरात येऊ देणार नाही. तुम्ही हे लक्षात ठेवा. असं म्हणून विजया रागारागाने निघून जाते. दिव्याला खूप आनंद होतो. घरातील सगळे मात्र टेन्शनमध्ये येतात. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी पद्मा ही घरी पोहोचते आणि विचारते, पूर्वा काकू, ऊर्जा कुठे? तर पूर्वा सांगते, ती आंघोळीला गेली आहे, आत्ता तयार होऊन येईल. काय झालं? तू सकाळी सकाळी कशी आली? पद्मा सांगते, अहो, मला त्या हुळगुत्ते साहेबांचा कॉल आला होता. त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलंय, पण ऊर्जाताईचा फोन स्विच ऑफ लागत होता म्हणून मी निरोप द्यायला आले. पूर्वा म्हणते, असा कसा फोन स्विच ऑफ झाला? तेवढ्यात ऊर्जा येते आणि विचारते, अगं पद्मा, तू सकाळी सकाळी येते कशी? तर पद्मा सांगते, अगं ताई, हुळगुत्ते साहेबांनी आपल्याला बोलवलंय. तुझा फोन स्विच ऑफ होता ना, म्हणून मी तुला घ्यायला आली आहे. ऊर्जा म्हणते, हुळगुत्ते साहेबांनी बोलवलंय? याचा अर्थ नक्कीच केसमध्ये काहीतरी लीड मिळाली असेल. चला, आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जायला हवं. हे दोघी जाऊ लागतात तर पूर्वा म्हणते, ए थांब, कुठे जायचं नाहीये, आधी नाश्ता कर आणि मग जा. पूर्वा नाश्ता आणायला जाते आणि ऊर्जा विचार करते, आता या केसमध्ये नवीन डेव्हलपमेंट काय झाली आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता,
पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आदित्य हर्षवर्धनला सांगेल, डॅड, पद्माच्या केसची तारीख आली आहे, 10 दिवसानंतर कोर्टाची सुनावणी आहे. हे ऐकून हर्षवर्धनला मोठा धक्काच बसेल. इकडे ऊर्जाला सुद्धा ही बातमी समजलेली असेल आणि ऊर्जा शौर्यला फोन करून याबद्दल सांगणार आणि त्याची मदत मागणार. आता शौर्य ऊर्जाला काय मदत करेल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. आणि इकडे हर्षवर्धन तर चक्क आदित्यला म्हणेल, त्या ऊर्जा शिंदेला सांगावं लागेल, फक्त 10 दिवस तुला काय जगायचं ना ते जगून घे, कारण त्यानंतर मी तुला कायमचं संपवणार. मग आता हर्षवर्धन काय विचार करतोय आणि ऊर्जाने शौर्याची कोणती मदत मागण्यासाठी फोन केलाय? आता ऊर्जा ही शौर्यला विभीषण बनवणार का, जी चक्क रावणाची लंका उद्ध्वस्त करण्यासाठी त्याला मदत करेल? मग नेमकं पुढे होणार तरी काय? जेव्हा ऊर्जा आणि हर्षवर्धन पुन्हा एकदा एकमेकांसमोर कोर्टात उभे राहतील तेव्हा काय होईल हे पाहायला खूपच मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.